राजकीय वाटचालीची दुसरी फेरी, राजकीय वाटचालीची आबा दुसरी फेरी चालू करण्यासाठी या खोजेवाडीमधील माझे सर्व सहकारी मित्र आणि जो आज निर्णय घेतला, या निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही आहे, जो निर्णय घेतला की आज आपल्याला मत व्यक्त करायचे. मला वाटले बाबा तुमचं तुम्ही काम केलेलं आहे, तुमच्या क्षेत्रामध्ये काम. मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मी उभा नाही हा पहिला डोक्यातनं काढून टाका. मी इलेक्शनला उभा नाही. अजून मी पक्षाकडे मागणी केली, नेत्यांच्याकडे मागणी केली आणि त्याच्यानंतर गावानं परत बाबा महाराजांच्याकडे मागणी केली. पोर चांगले आपण त्यांच्याकडे भाऊसाहेब महाराज म्हणून बघतो, बरोबर का बाबा? भाऊसाहेब महाराज कसे अशी नजर टाकली कार्यकर्त्याकडे, कार्यकर्त्याचं पोट भरत होतं त्यावेळेला नजर आणि बोलणं एवढंच कार्यकर्त्याला भूक असायची. पैशाची भूक आणि जेवणाची न्या मटणाची असली काही भूक नसतो. तसं आम्ही मान्य मनोज दादांच्याकडे ह्या खोजेवाडीकरांनी बघितलं आणि त्या पद्धतीनं ते वागले. परंतु आत्ताचा काळ बघितला, आमदार झाल्यानंतर जी दादांच्या आसपासची जरी मंडळी जरी बघितली, एक तर असा माणूस आहे की आज जग कुठं चाललंय. मला वाटतं एकही घर प्रत्येक गावात असं नसेल की त्याचं शौचालय नाही, बरोबर का? शौचालय नाही मला सांगा, प्रत्येकाच्या घरी शौचालय. पण दादांच्याकडे एक माणूस असा आहे की तो प्रत्येक गावात जाऊन रोज येऊन शौचालय करतोय, घाण करतोय. पण त्याचा फटका कोणाला बसतोय? सन्माननीय मनोज दादांना बसतोय. आमचा मनोज दादांच्या कसलाही रोष नाही आणि राहणारही नाही. वैयक्तिक मनोज दादांचं माझं बॉन्डिंग चांगलं आहे. 2016ला दोघंही इलेक्शन लढलो. अख्ख्या भागात कराड उत्तरला एक बाजू मनोज दादा आणि दुसरी बाजू संजय घोरपडे होती, बरोबर का चूक? मग आता काय झालं, माझी नोकरी गेल्यानंतर काय अडचण झाली अशी की मनोज दादापासून मला तोडायचा एवढा प्रयत्न केला गेला. मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही. असं काय आम्ही केलं? आम्ही तर पैसे घेत नाही कोणाकडून. प्रामाणिकपणे सांगतो, खरंच मनोज दादा आमदार म्हणून चांगले आहेत, कामं चांगली करतात. फक्त बदनाम झालेत मनोज दादा या सराउंडिंग म्हणून बदनाम झालेत. मी कुणाबद्दल बोलत होतो, कुणाच्या घरी शौचालय नाही हे कुणाच्या बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेलं आहे. यांनी प्रत्येक गटात घाण केली, ह्या नागठाणे गटात पण घाण केली आणि ह्या वर्णे गटात पण घाण केली. यांना दुसरा उद्योगच नाही. फक्त मी मग त्या चिडीपायी नांदगावला गेलो, आम्ही सर्व काका वगैरे सगळे गेलो. चिडीपायी 3 दिवसात, पत्रकार बंधू, 3 दिवसात मी कुणबी सर्टिफिकेट काढलं. म्हणजे माझी ताकद आहे का नाही? कुणबी सर्टिफिकेट काढलं म्हणजे ओबीसी. तुमच्यावर अन्याय झाला. अन्याय कुणावर नाही, उलट आपण सर्व भाऊभाऊ आहे. हे फक्त राजकारण लोक त्याचा वापर करतात. काय 16ला इलेक्शन लढलं दादा, मी दादा जिल्हा परिषदेला गेलो, मी पंचायत समितीला गेलो. मी नोकरी करत होतो, नोकरी गेली. कशाने गेली सर्वांना माहिती आहे. कशामुळे माझी नोकरी गेली? राजकारण. काही लोकांना ते मान्य नाही. कोणाला मान्य नाही? ज्यांच्यासाठी आपण केलं त्यांनीच अमान्य केलं. पण भाऊसाहेब महाराजांचा मुलगा म्हणजे छत्रपती श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले ह्यांनी माझ्यासाठी ह्या माझ्या आमदारांना हात जोडले. काय पुरावा पाहिजे तुम्हाला अजून? आज मितीलाही माझी तिकीट फायनल होती. शिवेंद्र महाराजांनी फायनल केलेलं होतं. भाऊ बरोबर का? बरोबर सर आहेत ना? बरोबर का चूक? मग माझी तिकीट कुणी कापली? पहाटे 5 वाजता तिकीट कापली, ही सर्वांनी लक्षात ठेवा. पहाटे 5 वाजता माझी तिकीट कापली गेली. का कापली गेली? एकच ठेवा, मी समाजासाठी आहे. मी कुठल्या पक्षासाठी नाही आणि कुणाचा मी बांधील नाही. पहिल्यापासून तसंच वागलं आणि इथून पुढेही तसंच वागणार. मी कुणाचा आहे तर मी समाजाचा आहे. मी समाजासाठी काम करतो आणि दिलेला शब्द कायम पाळतो. भीमराव दादांना शब्द दिलेला, मनोज दादांना शब्द दिलेला, मनोज दादांना आमदार करेपर्यंत मनोज दादांच्या पाठीवर खंबीर उभं सर्व ताकदीने शिवलं होतं. कुठेही कमी पडलो नाही.
आणि आज मला फक्त मनोजदादांच्या पासून तोडण्याचा विचार केला जातो. आजही आम्ही तुटलेलो नाही. कुणी मनात सुद्धा आणू नका संजय घोरपडे आणि मनोजदादा वेगळे झालेत. अजिबात नाही, अजिबात नाही. दोघांचे विचार एकच आहेत. फक्त मनोजदादा का असं करतायत त्याचं उत्तर फक्त मला सापडलेलं आहे. मी ही इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगेन मनोजदादा माझ्या बरोबर का असे वागले. दादाला सुद्धा बोलता येईल. आणि खरंच तो देव माणूस आहे. फक्त एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. मी फॉर्म भरलाय, फक्त पोटतिडकीने फॉर्म भरलाय. मला समाजासाठी काम करायचे म्हणून फॉर्म भरलाय. माझी उमेदवारी पक्षाकडे मागितलेली, ताकदीनं मागितलेली. पक्षानेही मला 200% सांगितलेलं यस म्हणून माझी तिकीट फायनल झालं. फक्त कापलं गेलं. हरकत नाही. मी आता इथून पुढं 27 तारखेला अर्ज माघारी घ्यायचे. मी काय करायचं? नाही, इलेक्शन लढायचं का माघारी घ्यायची? संजय घोरपडेने एकट्यानं फॉर्म भरलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. संजय घोरपडेनं पंचायत समिती सदस्य असताना काहीतरी काम केलंय, त्याची पोचपावती म्हणून मला आंबेवाडीकरांनी दुसरा उमेदवार दिला. उद्धव श्रीरंग मोहिते यांना तुम्ही जरा कृपया उभं राहावे आणि सर्वांना एक चेहरा दाखवावा. उद्याची रणनीती कशी असेल? आबा हा व्हिडिओ पक्षापर्यंत जाणार आहे. आणि जर तसं जर झालं तर ज्यांना एबी फॉर्म मिळालाय ते 27 तारखेला उमेदवारी अर्ज काढून घेतील आणि संजय घोरपडे यांना पाठिंबा देतील. संजय घोरपडे एवढा लेचा पिचा नाही. पैशानं गरीब असला तर मनानं खूप श्रीमंत आहे. पैशानं गरीब असला तर खूप श्रीमंत आहे. प्रत्येक गावात असं होणार नाही उद्या मी जर उभं राहिलो तर तिथं पोलिंग एजंट मिळणार नाही, असं कधीच होणार नाही. एवढं निश्चित खात्री आहे आम्हाला.